भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। सुवर्णा पाटलांनी दिली सातारा जिल्ह्याच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर। वर्षा गायकवाड यांनी केली यादी जाहीर। थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका, पुणे आयुक्तांचे पुणेकरांना आदेश। शेकोटीच्या धुराचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने पालिकेचा निर्णय। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या द्वारे दिव्यांग प्रवाशांना मिळणार तिकिटामध्ये 25% सवलत। 23 नोव्हेंबरपासून ही सवलत मेट्रो प्रणालीमध्ये प्रभावीपणे लागू होणार। कांदिवलीमध्ये जास्त रिक्षा भाडे आकारण्यावरून मनसे आक्रमक। रिक्षा चालक भाडे जास्त घेत असल्याने मनसेकडून नागरिकांना मोफत बस सेवा सुरू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोसंबीला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी हतबल। पैठणच्या मुरमा येथील शेतकऱ्यांना 1000 मोसंबीच्या झाडावर फिरवला जेसीबी। बंगळुरूच्या केंपेगौडा विमानतळावर एका तरुणाचा टॅक्सी चालकावर चाकून हल्ला करण्याचा प्रयत्न। किरकोळ वादातून हल्ला करण्याचा प्रयत्न तर सीआय जवानांनी घेतलं तरुणाला ताब्यात। पुण्यातील नरे गावात पीएमपीएल बसचा अपघात। विना ड्रायव्हरची बस पुढे सरकत भिंतीवर आदळली। पीएमपीएल प्रशासनाचा निष्काळजीपणा, नागरिकांचाही संताप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।